बुधवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यातील भामठाण येथील श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे सुरू असलेल्या धर्मनाथ बीज उत्सव सोहळ्यास हजेरी लावून रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रामायण कथेचा 2.5 तास समोर महिला भगिनी समवेत बसून आनंद घेत कथा समाप्ती आरती केली। यावेळी संस्थांच्या वतीने अरुण गिरीजी महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। अडबंगनाथ ओम चैतन्य अडबंगनाथच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीमध्ये भव्य धर्मनाथ बीज आणि ज्यांच्या मधुर वाणीने आपण 7 दिवस संगीत रामायण कथा जे श्रवण केली, अशा हरिभक्तपरायण गुरुवर्य रामराव महाराज ढोक, आपले इथे संस्थापक माननीय अरुणनाथ गिरी महाराज ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं, असे काशिकानंद महाराज, व्यासपीठावरील सर्व संत मंडळी, गायनाचार्य मृदुंगाचार्य, सर्व आमचे उपस्थित सर्व भक्तगण बंधू भगिनींना, खरं तर सर्वात प्रथम मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानते। कारण 7 दिवस अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये महाराजांची कथा इथं ढोक महाराजांना सादर करायला लावलेली आहे। खरं तर महाराजांची तब्येत बरोबर नसतानाही आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा महाराजांना म्हटलं आता कसं व्हायचं, शेवटी भक्त म्हणजे तुमचे देव, तुम्ही देव म्हणजे आम्ही भक्त, एकमेकांचे जोपर्यंत नजर होत नाही तोपर्यंत एकमेकाला बरं वाटत नाही। कारण वर्षानुवर्ष ज्यांनी ही कथा रामचरित्र मानस असेल, भगवद्गीता असेल, तुलसी रामायण असेल, आत्तापर्यंत ज्यांच्या मधुरवाणीने आपण ऐकत आलेलं, साक्षात आपल्या समोर सर्व त्यांनी आज रामायण म्हणजे उभं केलेलं आहे। आमच्या सर्व महिला भगिनींच्या डोळ्यामधून अश्रू येत होते। वास्तविकता सत्य परिस्थिती आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची, आता दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे। आणि विभक्त का होती याचीही वेगवेगळे कारण आहे, पण एकत्र कुटुंब पद्धती कशी राहिली पाहिजे आज हे महाराजांच्या मधुर वाणीने आपण श्रवण केलेलं आहे। कारण कुटुंब वेगळं होण्यासाठी महिलाच जास्त जबाबदार असतात। कारण महिलांमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्षुल्लक कारणावरनं जे काही वादविवाद होतात आणि भावाभावांमध्ये जे भांडणं लागतात, हे जर मिटवायचे असेल तर आजची ही कथा आपण जी श्रवण केलेली आहे ही आपल्या आचरणामध्ये आणली तर निश्चितच परत एकदा आपलं जे काही एकत्र कुटुंब पद्धती असते ही एकत्र यायला वेळ लागणार नाही। आज बघा, जर एखाद्या राजकारण्याची जर सभा असती तर गाडी पाठवूनही एवढ्या महिला भगिनी आल्या नसत्या, परंतु परमेश्वराच्या नावामध्ये एवढी मोठी ताकद आहे की स्वतःच्या पावलाने चालत संध्याकाळची स्वयंपाकाची वेळ जरी झाली तरी एका ठाम मांडून इथं उपस्थित आहे। म्हणून आपल्या सर्वांना मी एवढं सांगते, कितीही उच्च पदावर जा तुम्ही, राष्ट्रपती व्हा, पंतप्रधान व्हा, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपला हे संतांचे विचारच आपल्याला तारणार आहे। म्हणून ही संतांची जी काही आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळते ही निश्चितच फार महत्त्वाची आहे। कारण महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। मोठे मोठे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहे आणि त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्हा फार भाग्यवान आहे। अनेक संतांचे पावलं आणि आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळालेले आहे।
जर रस्त्यावर रहदारीमध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला, हात मोडला, पाय मोडला, तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरांना सांगतो माझं असं असं झालेलं आहे. डॉक्टर म्हणतात 2-3 लाख रुपये खर्च येईल. परंतु परमेश्वराने आपल्याला एवढं मोठं देह दिलेलं आहे की प्रत्येक अवयवाचा जर आपण वापर चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितच कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासणार नाही. म्हणून हे जिथे जिथे कीर्तन असेल, जिथे जिथे संत मंडळीचे आशीर्वाद तुम्हाला आम्हाला मिळणार आहे, त्या त्या ठिकाणी निश्चितच आपल्या ज्या मनोकामना आपण जे मनामध्ये चिंततो त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी आपल्याला सांगते. विखे पाटील परिवाराच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने मी परत एकदा आपल्या महाराजांना शुभेच्छा देते. महाराजांची 100री साजरी करण्याचा सुद्धा योग आपल्याला ह्या ठिकाणी यावं अशी मी नवनाथांनी प्रार्थना करते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. प्रवरा न्यूजच्या अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार भाऊसाहेब काळे, माळावाडगाव.